नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लेट्स लर्न विथ प्रतीक्षा। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा परिसर अभ्यासच्या म्हणजे सामान्य विज्ञानच्या अति महत्त्वाच्या आणि नेहमीच परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या 50 बहुपर्यायी प्रश्नांचा महासंच। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न, खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ डॅश हा आहे। ऑप्शन 1 सफरचंद, 2 गाजर, 3 केळी, 4 संत्रे। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 गाजर। खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ गाजर हा आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो। ऑप्शन 1 स्कर्वी, 2 बेरीबेरी, 3 मुडदूस, 4 रातांधळेपणा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मुडदूस। ड जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस हा रोग होतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे डॅश किमी इतकी आहे। ऑप्शन 1 200, ऑप्शन 2 350, ऑप्शन 3 500, ऑप्शन 4 750। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 750। पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे 750 किलोमीटर इतकी आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन ऑप्शन 1 वाढते, ऑप्शन 2 कमी होते, 3 पूर्वी इतकेच राहते, 4 शून्य होते। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 शून्य होते। जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन 0 होते। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप डॅश। ऑप्शन 1 दगडी कोळसा, 2 कोक, 3 चारकोल, 4 हिरा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हिरा। कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप म्हणजे हिरा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 6, जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः डॅशमुळे होतात। ऑप्शन 1 जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, ऑप्शन 2 विषाणू म्हणजेच व्हायरस, ऑप्शन 3 कवक म्हणजेच फंगी, ऑप्शन 4 बुरशी। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 विषाणू म्हणजेच व्हायरस। जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यतः विषाणू म्हणजेच व्हायरसमुळे होत असतात। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 7, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही। प्रश्न काय विचारलाय नीट लक्ष द्या। लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही म्हटलंय। ऑप्शन 1 देवी, 2 मधुमेह, 3 पोलिओ, 4 डांग्या खोकला। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 मधुमेह। लसीकरणाने मधुमेह हा विकार नियंत्रित करता येत नाही दिलेल्या ऑप्शनपैकी। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 8, डॅश या किरणांना वस्तुमान नसते। ऑप्शन 1 अल्फा, 2 क्ष, 3 गॅमा, 4 बीटा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 गॅमा। गॅमा या किरणांना वस्तुमान नसते। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावी होतो। ऑप्शन 1 रातांधळेपणा, 2 बेरीबेरी, 3 स्कर्वी, 4 यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे यापैकी नाही। दिलेल्या पर्यायापैकी कुठलाच रोग अजीवनसत्वाच्या अभावाने होत नाही। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 10, GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात। ऑप्शन 1 मेंदूचे स्पंदन,
ऑप्शन 2 हृदयाचे स्पंदन, 3 डोळ्यांची क्षमता, 4 हाडांची ठिसूळता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 डोळ्याची क्षमता. GSR हे उपकरण डोळ्यांची क्षमता मापण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. निष्क्रिय वायू हे डॅश. ऑप्शन पहा. ऑप्शन 1 पाण्यामध्ये विरघळतात, 2 स्थिर नसतात, ऑप्शन 3 रासायनिक क्रिया करू न शकणारे, ऑप्शन 4 रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील असतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे रासायनिक क्रिया करू न शकणारे. निष्क्रिय वायू हे रासायनिक क्रिया करू शकत नाहीत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. डॅश हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे. ऑप्शन 1 प्लुटोनियम, 2 U डॅश 235, ऑप्शन 3 थोरियम, ऑप्शन 4 रेडियम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 प्लुटोनियम. प्लुटोनियम हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? खत म्हटलंय. ऑप्शन 1 युरिया, ऑप्शन 2 नायट्रेट, ऑप्शन 3 अमोनियम सल्फेट, ऑप्शन 4 कंपोस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 कंपोस्ट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. आतड्यातील जीवाणूंमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते? ऑप्शन पहा. ऑप्शन 1 B1 जीवनसत्व, ऑप्शन 2 B4 जीवनसत्व, ऑप्शन 3 D जीवनसत्व आणि ऑप्शन 4 K जीवनसत्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 K जीवनसत्व. म्हणजेच आतड्यातील जीवाणूंमुळे K जीवनसत्व तयार होत असते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. हिव तापावरील प्रभावी औषध डॅश. ऑप्शन पहा. ऑप्शन 1 पेनिसिलिन, ऑप्शन 2 प्रायमाक्विन, ऑप्शन 3 सल्फोन, ऑप्शन 4 टेरामायसिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 प्रायमाक्विन. हिव तापावरील प्रभावी औषध म्हणजे प्रायमाक्विन हे आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? ऑप्शन 1 100 dBच्या वर, ऑप्शन 2 110 dBच्या वर, ऑप्शन 3 140 dBच्या वर आणि ऑप्शन 4 160 dBच्या वर. तर याचं करेक्ट आन्सर आहे 100 dBच्या वर. म्हणजे 100 dBच्या वर असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश पातळीवर कार्य करते? ऑप्शन 1 अवाणू, 2 अणू, 3 रेणू, 4 पदार्थ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 रेणू. म्हणजेच आधुनिक जैवतंत्रज्ञान हे रेणू या पातळीवर कार्य करते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्रोत तयार केला? ऑप्शन 1 आयोडीन 125, ऑप्शन 2 अल्बम 30, ऑप्शन 3 ल्युथिनियम 177, ऑप्शन 4 सेसियम 137. तर याचं करेक्ट आन्सर आहे आयोडीन 125. म्हणजे डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने आयोडीन 125 हा प्रकाश स्रोत तयार केला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश हे विकर त्यांच्या जठरात नसते. ऑप्शन पहा. ऑप्शन 1 सेल्युलोज, ऑप्शन 2 पेप्सिन, 3 सेल्युलिन, 4 सेल्युपेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 सेल्युलोज. म्हणजेच मानव पालेभाज्यातील सेल्युलोज
पचवू शकत नाही, कारण सेल्युलोज हे विकर त्यांच्या जठरात नसते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन डॅश. ऑप्शन 1 कमी होते, ऑप्शन 2 वाढते, ऑप्शन 3 सारखेच राहते, ऑप्शन 4 शून्य होते. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 कमी होते. म्हणजेच इमारतीमधील विजेवर चालणारे जे पाळणे असतात त्यातून वरी जाताना व्यक्तीचे वजन कमी होते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. पदार्थाच्या 1 ग्रॅम मोलमधील रेणूंची संख्या डॅश इतकी असते. ऑप्शन 1 m, 2 n, 3 a आणि 4 xb. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 n. म्हणजे पदार्थाच्या 1 ग्रॅम मोलमधील रेणूंची संख्या n इतकी असते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. सौर ऊर्जा डॅश स्वरूपात असते. ऑप्शन 1 प्रकाश प्रारणांच्या, 2 विद्युत चुंबकीय प्रारणांच्या, 3 अल्फा प्रारणांच्या, 4 गामा प्रारणांच्या. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 विद्युत चुंबकीय प्रारणांच्या. म्हणजे सौर ऊर्जा हे विद्युत चुंबकीय प्रारणांच्या स्वरूपात असते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. अहरित वनस्पती डॅश असतात. ऑप्शन 1 स्वयंपोषी, 2 परपोषी, 3 मांसाहारी, 4 अभक्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 परपोषी. म्हणजे अहरित वनस्पती या परपोषी असतात, म्हणजे इतरांवर अवलंबून असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. किण्वन हा डॅश प्रकारचा आहे. 1 ऑक्सिश्वसन, ऑप्शन 2 विनॉक्सी श्वसन, ऑप्शन 3 प्रकाश संश्लेषण, ऑप्शन 4 ज्वलन. तर याचं करेक्ट आन्सर आहे विनॉक्सी श्वसन. म्हणजे किण्वन हा विनॉक्सी श्वसनचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. प्रकाश संश्लेषणात डॅश प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. ऑप्शन 1 हरितद्रव्यामुळे, ऑप्शन 2 झोतोफिलमुळे, ऑप्शन 3 कॅरोटीनमुळे आणि ऑप्शन 4 मॅग्नेशियममुळे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 हरितद्रव्यामुळे. म्हणजे प्रकाश संश्लेषणात हरितद्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 26. पेलाग्रा हा रोग डॅश या जीवनसत्वाच्या अभावाने होतो. ऑप्शन 1 क, ऑप्शन 2 ई, ऑप्शन 3 ड, ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. कारण पेलाग्रा हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावाने होतो आणि दिलेल्या पर्यायात ब जीवनसत्वाचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. 1 किलोग्रॅम लाकडापासून सुमारे किती जूल एवढी ऊर्जा मिळते. ऑप्शन 1 1700, ऑप्शन 2 1800, ऑप्शन 3 1500, ऑप्शन 4 1200. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 1700. म्हणजेच 1 किलोग्रॅम लाकडापासून सुमारे 1700 जूल एवढी ऊर्जा मिळते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. चारकोल म्हणजे काय. ऑप्शन पहा. ऑप्शन 1 लोणारी कोळसा, ऑप्शन 2 दगडी कोळसा, ऑप्शन 3 कच्चा कोळसा, ऑप्शन 4 खाणीतील कोळसा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 लोणारी कोळसा. चारकोल म्हणजेच लोणारी कोळसा होय. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो. बघा, प्लेग नावाचा जो रोग असतो त्याच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो. ऑप्शन 1 डास, 2 मासे, 3 उंदीर, 4 कुत्रा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 उंदीर. म्हणजे प्लेगच्या साथीसाठी उंदीर हा प्राणी कारणीभूत असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते. ऑप्शन 1 ऑक्सिजन, ऑप्शन 2 सूर्यप्रकाश,
ऑप्शन 3 माती, ऑप्शन 4 अंधार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 सूर्यप्रकाश. म्हणजेच अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते? ऑप्शन 1 शाकाहारी, 2 मिश्राहारी, 3 कीटकहारी आणि 4 मांसाहारी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 मांसाहारी. म्हणजेच मांसाहारी प्राणी हे वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? बघा, ज्वलनासाठी ऑप्शन 1 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन, 3 सल्फर डायऑक्साईड, 4 कार्बन डायऑक्साईड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 ऑक्सिजन. म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजन या वायूची आवश्यकता असते, गरज असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. डॅश डॅश हा वैश्विक द्रावक आहे. ऑप्शन 1 हवा, 2 अल्कोहोल, 3 पाणी, 4 रॉकेल. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पाणी. म्हणजेच पाणी हा वैश्विक द्रावक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्तने आहेत? ऑप्शन 1 8, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 9, ऑप्शन 4 6. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 7. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तने आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? ऑप्शन 1 डाल्टन, 2 चॅडविक, 3 रुदरफोर्ड, 4 थॉम्सन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 चॅडविक. हे नेहमी लक्षात ठेवा की न्यूट्रॉनचा शोध चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे डॅश. ऑप्शन 1 बल, 2 ऊर्जा, 3 शक्ती, 4 गती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ऊर्जा. म्हणजेच कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे ऊर्जा असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल? ऑप्शन 1 वायू, 2 पाणी, 3 लाकडी ठोकळा, 4 निर्वात वातावरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 लाकडी ठोकळा. तर बघा, खालीलपैकी लाकडी ठोकळ्यामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. वस्तूच्या कंपनामुळे डॅशची निर्मिती होते. ऑप्शन 1 ध्वनी, ऑप्शन 2 प्रतिध्वनी, 3 अवतरंग, 4 प्रकाश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 ध्वनी. म्हणजे वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला डॅश असे म्हणतात. ऑप्शन 1 ऊती, 2 केंद्रक, 3 मूल, 4 अभिसार. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 ऊती. म्हणजे समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 40. 1873 मध्ये लुईस पाश्चरने डॅश हा नवा सिद्धांत मांडला. ऑप्शन 1 स्वयंप्रेरित जीव निर्मिती, 2 जंतूपासून रोगोद्भव, 3 साथीचे रोग विषयक, 4 यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 जंतूंपासून रोगोद्भव. हा लुईस पाश्चरने 1873 मध्ये सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? ऑप्शन 1 डोळे, ऑप्शन 2 कान, ऑप्शन 3 त्वचा, ऑप्शन 4 नाक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 त्वचा. कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे त्वचेवर सर्वप्रथम दिसतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 42. अन्नबिघाडीतील महत्त्वपूर्ण घटक हा डॅशची वाढ होय. ऑप्शन 1 सूक्ष्मजीव, 2 कीटक, 3 विषाणू, 4 कृमी.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 सूक्ष्मजीव. म्हणजेच अन्न बिघाडीतील महत्त्वपूर्ण घटक हा सूक्ष्मजीवची वाढ होय. पुढचा प्रश्न क्रमांक 43. ज्या हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूंच्या संयुजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला डॅश हायड्रोकार्बन असे म्हणतात. ऑप्शन 1 संतृप्त, ऑप्शन 2 असंतृप्त, ऑप्शन 3 वलयांकित, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 असंतृप्त. पुढचा प्रश्न क्रमांक 44. क्लोराईड ऑफ लाईन याचे व्यावहारिक नाव खालीलपैकी कोणते? ऑप्शन 1 तुरटी, ऑप्शन 2 विरंजक चूर्ण, ऑप्शन 3 चुनखडी, ऑप्शन 4 धुण्याचा सोडा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 विरंजक चूर्ण. तर बघा, क्लोराईड ऑफ लाईन याचे व्यावहारिक नाव म्हणजे आपण डेली लाईफमध्ये विरंजक चूर्ण या शब्दाने याचा वापर करत असतो, म्हणजे हे याचे व्यावहारिक नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते म्हटले? ऑप्शन पहा. ऑप्शन 1 बुरशी, ऑप्शन 2 शैवाल, 3 दगडफूल, 4 नेचे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 बुरशी. म्हणजे बुरशी या वनस्पतीत हरितद्रव्य नसते. पुढचा प्रश्न क्रमांक 46. निसर्ग चक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? ऑप्शन 1 जीवाणू, 2 मासा, 3 हिरव्या वनस्पती, 4 मानवी प्राणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे 3 हिरव्या वनस्पती. म्हणजेच निसर्ग चक्रातील प्राथमिक उत्पादक हिरव्या वनस्पतींना म्हटले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 47. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन डॅशतून दिला जातो? ऑप्शन 1 पाणी, 2 कार्बन डायऑक्साईड, 3 हरितद्रव्य, 4 नायट्रोजन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 पाणी. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन पाण्यातून दिला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 48. शरीरात सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो? ऑप्शन 1 साखर, 2 जीवनसत्वे, 3 प्रथिने, 4 पाणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 साखर. म्हणजे शरीरात सर्वाधिक ऊर्जा पुरवण्याचे कार्य साखर हा घटक करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 49. हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया डॅश. ऑप्शन 1 वाढते, ऑप्शन 2 मंदावते, ऑप्शन 3 कमी होते आणि ऑप्शन 4 समान राहते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 मंदावते. म्हणजेच हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया ही मंदावत असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश पातळीवर कार्य करते? ऑप्शन 1 अवाणू, 2 अणू, 3 पदार्थ आणि 4 रेणू. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 रेणू. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.